ज्यांना रवा लाडू खूप आवडतात पण बनवण्याची भीती वाटते, कितीदा ट्राय केले तरी रवा लाडू चुकतात, त्यांनी ही रेसिपी एकदा नक्कीच पहा। ना पाक बनवायचं टेन्शन, ना लाडू वळायचा त्रास, खूप झटपट तयार होणारी ही तोंडात ठेवताच विरघळणारी रव्याची मिठाई तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण रवा बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत। मागे आपण पाकातील रवा लाडू कसे बनवायचे हे पाहिले आणि माझ्या त्या रेसिपीला तुम्ही सगळ्यांनी खूप छान भरभरून प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद पाहूनच म्हटलं त्या रेसिपीपेक्षा ही सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर करावी, म्हणजे प्रत्येकाला ही रेसिपी बनवता येईल। ज्यांना पाकातील रवा लाडू खूप आवडतात पण बनवण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फायदेमंद आहे, कारण आपल्याला पाक वगैरे बनवायचं काहीही टेन्शन नाही आणि टेस्ट बिलकुल पाकातील रवा लाडू सारखीच लागते आणि खूप कमी साहित्यात ही मिठाई तयार होते। तसेच आता रक्षाबंधनही येत आहे, त्यामुळे रक्षाबंधनसाठी तुम्हाला ही मिठाई खूप झटपट बनवता येईल। तसेच खूप खूप भारी लागते, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल याची 100% खात्री आहे मला। तर लगेच ही रवा बर्फी कशी बनवायची हे आपण पाहूया। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। लगेच ही रवा बर्फी कशी बनवायची हे आपण पाहूया। तर रव्याची बर्फी बनवण्यासाठी मी 1 वाटी एकदम बारीकवाला रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, त्यामुळे मिठाई खूप छान खुसखुशीत होते। हा रवा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईत आता आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप घालायचं आहे। साजूक तूप घेतलेलं आहे मी। साजूक तुपामुळे मिठाईला खूप छान टेस्ट येते आणि याच तुपातलं 1 ते 2 चमचे तूप साईडला काढून ठेवलेलं आहे। तसेच तूप वितळवून त्यानंतर मोजून घेतलेलं आहे। आता एक कढईतलं तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला 1 चमचा बेसन यात घालायचं आहे आणि 1 मिनिटभर हे बेसन या तुपात व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे। बेसन एक थोडंसं तळलं गेलं की लगेच आपल्याला रवा घालायचा आहे आणि रवा आता तुपात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आता हे मिश्रण जरासं कोरडं होतं, पण जसं जसा रवा भाजत जातो तसं तसं मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येतो, तूप सुटतं। तुम्ही पाहू शकाल हे मिश्रण आता कोरडं आहे। आता आपल्याला लो फ्लेमवरती त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। याचा कलर चेंज करायचा नाही आहे। 10 ते 15 मिनिट आपल्याला हा रवा एकदम लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 10 मिनिट रवा भाजून घेतल्याच्या नंतर याला थोडंसं तूप सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल। मगाशीपेक्षा आता हे मिश्रण थोडंसं असं ओलसर दिसते, कोरडं नाही आहे बिलकुल। आता अजून 5 ते 6 मिनिट आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अजून 5 ते 6 मिनिट याला मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि टोटल 15 ते 20 मिनिट जवळपास पकडू शकता तुम्ही। लो फ्लेमवरती रवा मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। याचा कलर एकदम लालसर वगैरे नाही आहे, तुम्ही पाहू शकाल। लगेच गॅस बंद केलेला आहे आता मी आणि यावरती 2 ते 3 चमचे दुधाची साय आणि दूध घालते आहे। यामुळे रवा थोडासा मऊ होतो आणि मिठाई खायला खूप छान खुसखुशीत लागते। ही सर्व प्रोसेस आपल्याला गॅस बंद केल्याच्या नंतर करायची आहे। चालू गॅसमध्ये जर केलं तर रवा लगेच दूध ॲब्झॉर्ब करतो आणि पाहिजे तसा फुलत नाही। रवा आपला व्यवस्थित फुललेला आहे। ही कढई मी उतरवून घेतली आणि दुसरी कढई आता गॅसवरती ठेवलेली आहे। यात आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। आता गॅस चालू करायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला याचा एकतारी पाक वगैरे करायची गरज नाही, फक्त आपल्याला यातली साखर विरघळवून घ्यायची आहे। यातली सर्व साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकाल। साखर विरघळल्याच्या नंतर अर्धा 1 मिनिट आपल्याला हा पाक उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा पाक आता खाली उतरवून ठेवायचा आहे। परत रव्यावाली कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि रव्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे। वजनी हे 15 ग्रॅम मिल्क पावडर आहे। मिल्क पावडर घातल्याने खूप छान टेस्ट येते। तसेच गॅस बंद केलेला आहे मी। त्यानंतर मिल्क पावडर रव्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपला पाक आपल्याला यात ओतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। यात गुठळ्या वगैरे राहणार नाही, त्याची काळजी घ्यायची। गुठळ्या असतील तर त्या अगोदरच फोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जसं जसं हे शिजत जातं तशा तशा यातल्या गुठळ्या देखील सर्व फुटतात आणि छान स्मूथ मिश्रण तयार होतं। तुम्हाला जर असं वाटत असेल की यात जास्तच गुठळ्या होत आहे तर काय करायचं, गॅस बंद करायचा, ही कढई खाली उतरून घ्यायची, आरामात यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर परत गॅस चालू करून ही कढई गॅसवरती ठेवायची। आता हे मिश्रण थोडंसं शिजवून घेतल्याच्या नंतर आटून घेतल्याच्या नंतर यात मी अर्धा चमचा इलायची पावडर घालते, यामुळे देखील खूप छान फ्लेवर येतो मिठाईला। इलायची पावडर यात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे।
आणि आपण जे आता तूप ठेवलेलं होतं 2 चमचे ते सर्व तूप यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। मिश्रण 10 ते 12 मिनिट मी असं शिजवून घेतलेलं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती। आता हे आपण चेक करूयात झालंय की नाही तर। आता यातलं थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे। तोवर हे मिश्रण जास्त आटू नये यासाठी लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण यात रवा असल्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यावर अजून घट्ट होतं आणि त्यामुळेच आपल्याला हे मिश्रण अगोदरच जास्त घट्ट करून घ्यायचं नाही आहे। आता प्लेटमधलं मिश्रण थंड झाल्याच्या नंतर ते अशा प्रकारे चेक करून पाहायचं आहे। या मिश्रणाचा असा गोळा बनतोय म्हणजे मिश्रण आपलं परफेक्ट आहे। गॅस मी ऑलरेडी बंद केलेला आहे। हे मिश्रण आता आपण थोडंसं थंड करून घेऊयात। हे मिश्रण थंड होतंय तोवर लगेच आपल्याला ज्या भांड्यात मिठाई सेट करायची आहे त्याला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल हे अजून घट्ट झालेलं आहे आणि जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं। आता हे मिश्रण मी तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेते। तुम्ही कुठल्याही भांड्यात मिठाई सेट करून घेऊ शकता। मी असं मोठं ताट घेतलेलं आहे। सर्व मिश्रण यात ओतून घेते। मिश्रण कढईला चिकटतं ते सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही हे स्पॅच्युलाच्या मदतीने असं पसरवून घेऊ शकता किंवा मग एखाद्या सपाट बुडाच्या वाटीने किंवा प्लेटने याला असं पसरवून घेऊ शकता, प्लेन करून घेऊ शकता। वाटी किंवा प्लेटला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण त्याला चिटकत नाही आणि त्यानंतर व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल। आणि आता यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी चालतं किंवा तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते देखील तुम्ही घालू शकता। मी काही पिस्त्याचे काप घालते आणि काही बदामचे काप घालते असे। आता ड्रायफ्रूट्स घातल्याच्या नंतर परत आपल्याला हे वाटीने असे दाबून घ्यायचे आहे म्हणजे हे मिठाईला व्यवस्थित चिटकून राहतात, खाली गळत नाही। ड्रायफ्रूट्स वगैरे हे असे व्यवस्थित लावून झाले की हे मिश्रण आता आपल्याला 1 तासाभरासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, वरतीच सेट करून घ्यायचं आहे। याला जवळपास 1.5 तास होत आलेला आहे आणि 1.5 तासात हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपल्याला ज्या आकारात ही मिठाई हवी त्या आकारात त्याला कट लावून ठेवायचे आहे म्हणजे हे पूर्णपणे सुकल्याच्या नंतर मिठाई निघायला सोपी जाते आणि छान फिनिशिंगमध्ये मिठाई निघते। मी याला डायमंड शेपमध्ये कट लावून घेते, त्यामुळे मी अगोदर अशा उभ्या लायनिंग करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आता अशा तिरप्या लायनिंग करून घेते। तुम्ही याला चौकोनी आकारात देखील कट करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करू शकता आणि याला असे कट लावून घेतले की हे आता आपल्याला 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। 5 ते 6 तास झालेले आहे आणि आपली मिठाई तुम्ही पाहू शकाल किती व्यवस्थित सेट झालेली आहे। कधी कधी ही लवकर देखील सेट होते किंवा कधी कधी थोडासा याला वेळ देखील लागतो, रव्यावरती डिपेंड आहे हे। आता मी साईडचे पीसेस अगोदर काढून घेते। किती व्यवस्थित निघते मिठाई तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान सॉफ्ट झालेले आहे। टेक्स्चर कलर एकदम सुरेख आलेला आहे। साईडचे पीसेस काढून घेतल्यामुळे मधले पीसेस निघायला मग सोपं जातं। तोंडात ठेवताच विरघळेल अशी आपली मिठाई तयार झालेली आहे आणि असं बिलकुलच वाटत नाही आहे की आपण रव्यापासून बनवलेले आहे। तुम्ही पाहू शकाल। हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। एकदम काजू कतलीसारखी दिसते आपली मिठाई, तुम्ही पाहू शकाल आणि खायलाही खूप भारी लागते, कारण आपण रवा एकदम व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तसंच यात मिल्क पावडर आणि दुधाची साय व दूध घातलेलं आहे थोडंसं, त्यामुळे तर याची टेस्ट अजूनच वाढते आणि याला माव्या खव्याच्या मिठाईसारखी टेस्ट येते। किती सॉफ्ट झालेली आहे मिठाई तुम्ही पाहू शकाल, अगदी सहज तुटते। तर फ्रेंड्स, या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई नक्की बनवून पहा, खूप आवडेल तुम्हालाही आणि तुमच्या भावालाही। तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।